नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. मित्रांनो, शिक्षक भरती 2025 मध्ये प्राधान्य प्रेफरन्स सिक्वेन्स देताना फक्त एक छोटीशी चूक तुमची निवड हुकवू शकते. अनेक उमेदवारांकडे चांगले गुण आहेत, पण चुकीचा प्राधान्यक्रम दिल्यामुळे त्यांना नियुक्ती मिळत नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्राधान्यक्रम कोणत्या क्रमाने द्यायचा, कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आणि प्रेफरन्स लॉक करण्यापूर्वी कोणती चेकलिस्ट पूर्ण करायची. मित्रांनो, चला तर पाहूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मुद्दा तुमच्या निवडीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. मित्रांनो, सर्वात प्रथम एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. प्राधान्यक्रम ठरवताना केवळ जिल्हा किंवा शाळा पाहून निर्णय घेऊ नका. तुमचा प्राधान्यक्रम खालील गोष्टीवर आधारित असला पाहिजे. ते म्हणजे तुमची पात्रता, तुमचा विषय, शिकवण्याचे माध्यम, उभे आरक्षण, आडवे आरक्षण आणि तुमची गुणवत्ता यादीतील मेरिट क्रमांक, संबंधित विषयातील उपलब्ध जागा. मित्रांनो, या सर्वांचा विचार करूनच प्रेफरन्स लॉक केले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही नेमक्या कोणत्या पदासाठी पात्र आहात हे आधी तपासा. तुमचे शिक्षण डी.एड, बी.एड, बी.पी.एड, विशेष शिक्षक किंवा इतर कोणतेही पात्रता निकष असतील तर त्यानुसार तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र आहात हे निश्चित करा. आणि मित्रांनो, यानंतर तुमचा क्रमांक तपासा. नंतर एकूण मेरिटमध्ये तुमचा क्रमांक, तुमचा आरक्षण प्रवर्गातील क्रमांक, पुरुष किंवा महिला प्रवर्गातील क्रमांक, यामुळे तुम्हाला तुमची स्पर्धा किती आहे याचा अंदाज येईल. त्यानंतर मित्रांनो, जागेचं विश्लेषण सुद्धा आवश्यक आहे. तुमच्या विषयासाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा उपलब्ध आहेत हे आपण पहिले तपासलं पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्ही मराठी विषयाचे उमेदवार असाल तर कोणत्या जिल्ह्यात मराठी विषयाच्या अधिक जागा आहेत हे पहिले तपासलं पाहिजे. मित्रांनो, फक्त आपल्या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. कारण समजा आपल्या जिल्ह्यात जर कमी जागा उपलब्ध असतील आणि आपण तेच प्रेफरन्स लॉक करत असू तर मित्रांनो, यासाठी स्पर्धा मात्र जास्ती असू शकते. त्यानंतर मित्रांनो, माध्यमांचा सुद्धा विचार करायला हवा. शाळेचे नाव पाहून निर्णय घेऊ नका. त्या शाळेचं अध्यापन माध्यम कोणते ते तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी किंवा इतर माध्यमानुसार पात्रता ही बदलू शकते. मित्रांनो, आरक्षणाचा योग्य विचार सुद्धा आपण करायला हवा. प्राधान्यक्रम देताना तुमचा उभ्या आणि आडव्या आरक्षणाचा योग्य विचार करायला हवा. उदाहरणार्थ मित्रांनो, समजा SC कॅटेगरी, ST, OBC, EWS, ओपन यासोबतच आपण महिला आरक्षण, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, इतर लागू असलेले आडवे आरक्षण, या सर्व गोष्टींचा परिणाम निवडीवर होऊ शकतो. हे पण आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या लॉग इनमध्ये आलेल्या जागा यासुद्धा आपण पाहणं महत्त्वाचं आहे. कारण राज्यात हजारो जागा असल्या तरी तुमच्या लॉग इनमध्ये दिसणाऱ्या जागाच तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. म्हणून प्रेफरन्स देताना लॉग इनमध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायावरच निर्णय घ्यावा. त्यानंतरचा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे कागदपत्र पडताळणी. प्रेफरन्स लॉक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवा, कारण कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास पुढील प्रक्रिया अडचणीत येऊ शकते. म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र काळजीपूर्वक तपासा. आणि मित्रांनो, महत्त्वाचा सल्ला म्हणजे प्राधान्यक्रम भरताना घाई करू नका. प्रत्येक शाळा, जिल्हा, माध्यम, विषय, आरक्षण आणि उपलब्ध जागा यांचा अभ्यास करून अंतिम प्रेफरन्स लॉक करा. एकदा लॉक केल्यानंतर यामध्ये बदल करण्याची संधी मर्यादित असू शकते. हा पण आपण विचार केला पाहिजे. म्हणून प्रेफरन्स लॉक करताना कुठलीही घाई करू नका. मित्रांनो, मला बरेच जणांचे मेसेज आले की प्रेफरन्स कसे लॉक करायचे सर, यानंतरचा टप्पा हा प्रेफरन्स लॉकचा येऊ शकतो. म्हणून मित्रांनो, यासाठी मी आपणासमोर ही सर्व माहिती सादर करतोय मित्रांनो. आणि मित्रांनो, ही माहिती
व्यवस्थितरित्या आपल्याला कळली असेल अशी अपेक्षा करतो मित्रांनो. माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्व जेवढे पवित्र पोर्टल यामधून होणारे भावी शिक्षके यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, योग्य प्राधान्यक्रम म्हणजे शिक्षक भरतीतील यशाची मोठी गुरुकिल्ली ही असते. म्हणूनच कोणतीही घाई न करता सर्व माहिती पडताळूनच अंतिम निर्णय घ्यावा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसंच मित्रांनो, अशाच शिक्षक भरतीचा अधिकृत आणि विश्वासार्ह अपडेटसाठी आपल्या पाटील हब चॅनेलला सबस्क्राईब करा. खाली दिलेला बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे मित्रांनो व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त होईल आणि सर्वात प्रथम आपणासपर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल. मित्रांनो, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.